विद्यार्थी व पालकांनो, छत्रपती एज्युकेर मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण BMS चे टोटल किती सीट्स, BMS चे टोटल किती कॉलेज आहेत व त्यामध्ये किती सीट्स आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत व त्या कशा प्रकारे फिल केल्या जातात, फिलिंग कशा प्रकारे होते, कधी कशा प्रकारे भरल्या जातात, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे याबद्दल पण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी व पालकांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर टोटल किती 126 कॉलेज आहेत. त्यापैकी जर बघायला गेलं तर आउट ऑफ 22 जे आहेत का ते गव्हर्नमेंट आहेत आणि 104 आहेत का ते प्रायव्हेट आहेत. आणि त्या गव्हर्नमेंटमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट आहेत त्याच्यामध्ये 1827 एवढ्या सीट्स आहेत. त्यापैकी जे आहे का 273 सीट्स या AA च्या काउन्सिलिंग थ्रू फिल केल्या जातात आणि त्या आपल्याकडे पुन्हा रिटर्न येत नाहीत एक पण सीट. आता त्यामुळे त्या गेल्या, त्या आपल्याकडे उरल्या नाही, तर त्यामुळे आपल्याकडे उरतात 1554 सीट एवढ्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहेत. BMSच्या गव्हर्नमेंट कॉलेज BMSच्या मध्ये एवढ्या सीट्स आहेत. आता हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर प्रायव्हेट कॉलेज 104 आहेत. त्याच्यामध्ये टोटल सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं 8181 एवढे सीट आहेत. त्यापैकी जे आहे का 1226 सीट्स ह्या आपल्या महाराष्ट्रामध्येच MSCET वरच AIQ 15% एक कोटा होत असतो, त्याच्या थ्रू भरले जातात आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात किंवा महाराष्ट्रामधले पण करू शकतात. याचा एकच फॉल्ट आहे की याच्यामध्ये जे आहे का, याच्यामध्ये कसं माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फीस भरावी लागते आणि त्याचं ऍप्लिकेशन फीस पण जास्त आहे आणि ऍप्लिकेशन फीस 50,000 रुपये असते, 50,000 रुपये व रजिस्ट्रेशन फीस 2,000 एवढी असते. आणि हे जी आहे का 50,000 रिफंडेबल असते. पण कसं आहे माहितीये का, जर तुम्हाला कॉलेज लागलं तुम्ही जर घेतलं नाही तर रिफंड येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कॉलेज लागलं तुम्हाला ते घ्यावंच लागणार, नाही तर तुमचे 50,000 जे आहेत का जप्त केले जातात. हे असा याचा रूल आहे. तर विद्यार्थी व पालकांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर याच्यामध्ये पण एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला जर BMS जर पाहिजे असेल महाराष्ट्रामध्ये तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर याच्याबद्दल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की अवश्य बोलूया. तर याच्यामध्ये थोडक्यात मी सांगितलं, याचे जे आहेत का फक्त 2च राऊंड होत असतात आणि 2 राऊंड मध्ये जर एखादी 2 सीट उरली तर ती आपल्या स्टेटला रिटर्न केली जाते. तर हे झालं 1226. तर आपल्याकडे उरतात 6,955 सीट्स. एवढ्या सीट जे राहतात का ते आपल्याकडे रिमेनिंग राहतात आपल्या स्टेटच्या 85% कोटामध्ये जे असतात प्रायव्हेट कॉलेजचा 85% कोटामध्ये एवढ्या सीट आपल्याकडे रिटर्न राहतात 6,955. आता जर टोटल सीट जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर 6,955 ह्या जे आहेत ते प्रायव्हेट कॉलेजच्या सीट, प्रायव्हेट किंवा आपण त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणत असतो ते, आणि प्लस आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट 1,544 1554 याचे सगळ्यांचा मिळून जर आकडा करायला गेलं तर 8,509 एवढ्या सीट्स आपल्याकडे रिमेनिंग राहतात. आणि जर AIQ कोटाची एखादी 2 सीटच उरत असते, जास्त उरण्याची शक्यता खूप कमी आहे. BMA ची तर खूपच कमी उरते, BHMA ची उरू शकते. तर BMA 8,509 मध्ये जर एखादी 2 सीट उरली तर समजा तुम्ही टोटल जर पकडायला गेलं तर 8,510 पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सीट्स आहेत. त्याच्या BMS च्या टोटल सीट किती आहेत? 8,510. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं थोडक्यात माहिती आपल्या महाराष्ट्राच्या BMS कॉलेज बद्दल. आणि यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 नवीन BMS कॉलेज येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कट ऑफ हा आणखी थोडाफार खाली जाईल व अजून विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी मिळेल BMS आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्याची. विद्यार्थी व पालकांनो, धन्यवाद. जर तुम्हाला तुम्ही तुमचा स्कोर व रँक कमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकेल याबद्दल आम्ही माहिती देतो. तुम्ही तुमचा स्कोर व मार्क कमेंट करा. आणि जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंगची माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स व कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.